Cancer Healer Center, a new beginning. नीलम गोरेंचं वक्तव्य मूर्खपणाचं, साहित्य संमेलनातील गोरेंच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून जोरदार समाचार. गोरेंना 4 टर्म कशा मिळाल्या, सर्वांना माहिती, पवारांचा टोला. उपसभापती नीलम गोरे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात, माझ्याकडे पुराव्यासह सगळी माहिती, संजय राऊतांचा गंभीर आरोप. नीलम गोरे विश्वासघातकी बाई, लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं आणि ताटात घाण करून गेली. आरोपांवर उत्तर देताना संजय राऊतांचा संताप. एखाद्या महिलेला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का? महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नीलम गोरेंवरील राऊतांच्या टीकेनंतर शिरसाटांचं प्रत्युत्तर. नीलम गोरेंनी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा नाक घासून माफी मागावी, सुषमा अंधारे यांचं आव्हान. तर गोरेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. साहित्यिकांनी पार्टी लाईनच्या कमेंट टाळाव्यात. तारा भोळाळकर यांनी साहित्य संमेलनात मोदींवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. सकाळी 9च्या भोंग्याला सुद्धा सुसंवाद ठेवायला शिकवा, तरच संवादाची परिस्थिती सुधारेल. लग्न सोहळ्यातील राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा. नाशिक सत्र न्यायालयाकडून माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती. छत्रपती संभाजीनगर मधील विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव. संतोष देशमुख प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचाही उल्लेख. मसाजोगकरांच्या भावनेची तीव्रता बघितल्यास आत्मसन्मान असलेली व्यक्ती त्या पदावर राहणार नाही. मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर पवारांचं भाष्य, नैतिकता आणि याचा संबंध नाही अशी टीका. मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारीवर 15 मार्चला परळी न्यायालयामध्ये सुनावणी. निवडणूक शपथपत्रामध्ये अपत्यांबाबत खोटी माहिती सादर केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप. धनंजय देशमुखांनी मसाजोग ग्रामस्थांसह बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अन्नत्याग आंदोलनावर ठाम. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला, माणिकराव कोकाटेंचं विधान. तर मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्री ठरवत असल्याचा दावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसोबत प्रयागराजच्या दौऱ्यावर. महाकुंभामध्ये शाही स्नान, साधू संतांची देखील भेट घेतली. महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष. पुणे पोलिसांकडून गुंड गजा मारणेला अटक. भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी बेड्या. गुंड गजा मारणेवर मकोका अंतर्गत कारवाई. पंतप्रधान मोदींच्या हस्ते बिहारच्या भागलपूरमध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा. देशभरातील 9.8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण. Cancer Healer Center, a new beginning.